नमस्कार, कसे आहेत सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. आपण शारदीय नवरात्रोत्सव आपण उत्सव साजरा करत आहोत आणि आज तिसरी माळ आहे, त्याची तिसरा दिवस आहे घटस्थापनेचा. आणि आजचा रंग आहे करडा. तर आपण 3.5 शक्तिपीठापैकी आज तिसरं पीठ बघणार आहोत आणि तिसऱ्या पीठाचं नाव आहे तुळजापूरची तुळजाभवानी. 3.5 शक्तिपीठापैकी तुळजाभवानी तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती म्हणून, भवानी म्हणून प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची आराध्य देवता अशी ही तुळजाभवानी, तुळजापूरची तुळजाभवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंथी आहे. 17व्या किंवा 18व्या शतकातील हे मंदिर आपण या मंदिराला ओळखतो. संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. मंदिराच्या परिसरात कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ, सिद्धिविनायक मंदिर, भवानी शंकर मंदिर, होमकुंड, देवी देवतांचं प्रांगणातील मंदिरं, मातंग मंदिर इत्यादी स्थळे आहेत. नवरात्राचा उत्सव हा आपण 9 दिवस साजरा करतो, पण तुळजापुरात हा उत्सव 21 दिवस केला जातो. तुळजापूरची तुळजाभवानी ही आपल्या महाराष्ट्रातली काही कुटुंबाची कुलदेवता सुद्धा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा ती कुलस्वामिनी होती. छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी मातेनेच तलवार अर्पण केली होती, तलवार दिली होती आणि त्याच तलवारीनं त्यांनी स्वराज्य निर्माण केले होते. तर अशा या तुळजापूरच्या भवानी देवीला माझा शतशः नमन आणि सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. तुळजापूरची देवी ही या देवीला आपण मानतो. आपल्या महाराष्ट्रातला प्रत्येक जण या देवीला मानतो. तुळजापूर हे उस्मानाबाद जिल्ह्यातलं ठिकाण आहे. तुळजापूरची देवी ही हे 3.5 शक्तिपीठातलं एक पीठ आहे. तर मला हे 3.5 शक्तिपीठातलं तिसरं पीठ त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगितली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. भवानी मातेची माहिती तुम्हाला ऐकून चांगलं वाटलं असेल तर त्याला लाईक करा. या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा सगळ्यांसाठी. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 3.5 शक्तिपीठातलं शेवटचं पीठ बघणार आहोत. तर तोपर्यंत नमस्कार.